राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले भजन, गुरुदेव तुम्हारे दर्शन से ये मन का महल निकल ही गया. शरीराचा मळ साबण लावल्यानं निघत, खापरखुटीनं घासल्यानंतरही निघत. मग मनाला लागलेला मळ कशानं काढसा? शरीराचा मळ घासून निघते, पण मनाला लागलेला कसा काढावा? गुरुदेव तुम्हारे दर्शन से ये मन का महल निकल ही गया. गुरु महाराजांची नजर जरी पडली, त्याची सावली जरी पडली ना, तरी मन दुय्यम भावाचे टाकून दे. मी तूपणाची केली बोळवण. इथं मी आणि तू दुय्यम भाव किंवा मनातला कोणताही काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, वासना, इच्छा, कल्पना, भूली, भ्रांती हे सगळं काढण्यासाठी गुरु महाराज असतात. मग तुम्ही म्हणाल बा महाराज एवढं होते, मग हे निघा काऊन नाही लागलं? तर आम्ही त्या कामावर हजरच नाही ना. निघल कसं? फक्त गुरु केला, फक्त. बरोबर आहे? हसते हे पोरी. नाही गोदावरीबाई, मी काय म्हणा लागलो, त्याच्या कामावर हजर नाही ना. जर त्याच्या कामावर आपण हजर असलो ना, तर मजुरी नक्की देते ते. जो मेरे नाम पर मैं उसके काम पर. जे त्याच्या नावावर असेल ते त्याच्या कामावर नक्की आहे. पण आपण त्याच्या नावावरच नाही. जे नावावर असेल ना, त्याच्या कामी भगवंत निश्चित पडतो. एक प्रसंग असा आहे, एक श्रीमंत माणूस होता, खूप श्रीमंत. श्रीमंत माणसाला संतान नव्हती, पुत्र संतान नव्हती. आता पुत्र संतान नाही, तो दृष्टांत सांगितला का तुम्हाला मी कुठतरी? हो, शिरल्याला सांगितलं. बरोबर. त्या माणसाचा दृष्टांत आता तुम्ही ऐकला, यायनं नसेल ऐकला. खूप श्रीमंत माणूस. दुसरा दृष्टांत सांगतो. तुम्ही 4 भजनावाल्यांना ऐकला असेल, पण यायनं नाही ऐकला ते. तरी पण चेंज करून टाकू ना आपण. श्रीमंत माणूस, खूप श्रीमंत. त्यानं खूप पैसा कमावला, खूप पैसा कमावला. करोडोची पेस्टेट त्याच्याजवळ झाली, पण पुत्र संतान नाही. मग आता त्याला वाटलं की आता 1-2 वर्षात मी मरणार आहो. मग हे पैसा, हे शेती, हे सोनं, हे काय करावा? कमाई तर खूप केली, या दान केलं नाही, मंदिराला दिलं नाही, गरीबाले वाटलं नाही, ऑपरेशनच्या कामी नाही, लग्नात दिले नाही. मग हे धन आता द्यावं कोणाला एवढं मोठं? मी तर मरणार आहोत, माझ्याजवळ कोणीच नाही मागं पुढे. मग त्या गावातले 4 माणसं बोलावले. त्यानं 4 माणसं बोलावले आणि त्या 4ही माणसाला 2-2 बिया दिल्या. सांगितलं की बा तुम्हाला 1 महिन्याची मुदत, हे बी न्या, 30 दिवसात त्याचं झाड करून आणा.
जे झाड करून आलं त्यालाच म्हणे मी हे राज्य देऊन टाकेन. मग आता चारही लोकांना बी घेतला, घरी गेले. मग ते कुंडी आणा, अमुक करा, माती आणा, पाणी टाका, खत टाका. प्रत्येकानं बी लावलं आपल्या घरी कुंडीतनी, पाणी टाका लागले, सगळं करा लागले. 3 माणसानं, 1 महिना झाला, 3 माणसानं एवढाले त्याच्यात कुंडीतनी झाडं झाले फुलाचे एवढाले. याच्या कुंडीतनी निघालच नाही. एक माणूस असा एक पोरगा होता की त्याच्या कुंडीत झाडच नाही निघालं. 1 महिन्याच्या नंतर चौघच्या चौघही गेले. या 3 लोकांच्या कुंडीत एवढाले झाड आणि याच्या कुंडीत निघालच नाही. राजानं सगळ्याच्या कुंड्या पाहिल्या, सगळ्याला पाहिलं, आणि ज्याच्या कुंडीत झाड निघालच नाही त्याचं सिलेक्ट केलं. तू राजा व्हायच्या लायकीचा आहे. ते म्हणे हा, आमचे एवढाले झाडं झाले, त्याच्या कुंडीतून कोंब नाही निघाला आणि ते राजा म्हणे हो. कारण काय? तर म्हणे तुम्हाला चौघाले मी उकळलेले बी दिले होते. पहिल्यांदा बी उकळून टाकलं म्हणजे पुन्हा याचं काम नाही. मग उकळलेला बी निघलच काय नाही. तुम्ही दुसरे बी टोचून त्याचं झाडं केले, हे इमानदार आहे. निघालच नाही म्हणे महाराज, मी करू का? पाणी टाका लागलो, सगळं करायला लागलो, निघालं नाही. आणि मी दुसरा बियाचा वापर केला नाही. हे आहे तेव्हा म्हणे तू राजा. कशाहून? फक्त त्याची सच्चाई, त्याची इमानदारी. आणि ज्याची इमानदारी आहे, ज्याची सच्चाई आहे, ते कुठं त्याच्या नशिबाचं कोणी नेतच नाही ना. दुनिया विरोध करत बसा तुम्ही, ते लहान होणं नाही आहे, ते मोठाच होईल. भजन काय होतं की गुरुदेव तुम्हारे दर्शन से ये मन का मैल निकल ही गया. मनाचा मळ काढण्यासाठी गुरु महाराजाची गरज आहे. कारण की गुरु महाराजच सांगतात त्याला या काम, क्रोध, मद, मच्छरापासून दूर होण्याचं. पुढं सत्संग तुम्हारा अमृत है. हे सत्संग काय? अमृत है, अमृत. दिन मस्त बये यदि वो मृत है, ते मेलेलं वो मृत है. सत्संग अमृत है, वो मृत है म्हणजे ते मेलेलं आहे. दिल मस्त बने यदि मृत है, नहीं काल ही बाध सके जिसको. ज्या जन्म मरण दुःख दूर भया. जिथं जन्म मरणाचं काम नाही. एक वेळा जन्माला आल्यानंतर मेला ना, तर एका ठिकाणी सांगितलेलं आहे, मरना मरना सब कहे, मरना जाने न कोय. एक बार ऐसा मरो तो फिर से मरना न होय. एक वेळा मरा ना, एकच वेळा, पुन्हा पुन्हा मरायचं नाही. तुका म्हणे एका मरणाची उत्तमची उरे कीर्ती मागे. एकच वेळा मरायचं, पुन्हा मरायचं नाही. बरोबर आहे. पुढं कोई काशी अयोध्या जात है, कोई गंगा जल में नावत है. चालले लोक काशीला चालले, अयोध्येला चालले. जाण्याबद्दल माझा अजिबात विरोध नाही. जाधव साहेब, चव्हाण साहेब, आपला विरोध नाही. कारण काय? गेलं पाहिजे. देवदर्शन जरी नाही झालं तर दृष्टी दर्शन होईलच ना. आणि देव काय असं तुम्हाला चतुर्भुज दिसणार आहे का? देव कसा आहे? देव पाहायचा आहे. काही पर्वत वृक्ष विशाल बना, तेरे भिन्न प्रकार तू एक आहे. तुम्हाला देवच पाहायचा असेल तर तुम्ही जा ना तिरुपती बालाजीला. पहाडावर पहाड, पहाडावर पहाड, पहाडावर पहाड आहेत. म्हणा त्याला देव आहे म्हणून. कारण की संतानं सांगितलं काही पर्वत वृक्ष.
अहो त्या कबीर महाराजाच्या तिथं जाऊन पहा, एक वडाचं झाड 4 एकर आहे. किती? 4 एकर एक वडाचं झाड. काही पर्वत वृक्ष विशाल म्हणा, मोठमोठे झाड आहे, त्यातली देव माना. तेरे भिन्न प्रकार तू एक ही. 1000 प्रकार आहे देव पाहायचे, 1000 प्रकार. नामदेव महाराजाला कुत्र्यात देव दिसला. उभा उभा जगजेटी, नाम्या घेऊन हाती तुपाची वाटी. म्हणे देवा कोरड्या पोळ्या कैशा खासी, मला तूप लावू दे ना. त्याला कुत्र्यात देव दिसला. नाथ महाराजांनी गाढवात देव पाहिला. गाढवात तळमळणारा जीव हाच खरा माझा परमेश्वर. काशीहून आणलेली काकड रामेश्वरला न्यायची होती, परंतु नाथ महाराजांनी मधात गाढवाला पाळली. बाकीच्या ब्राह्मणांनी सांगितलं, कुठून आणली? रामेश्वरला न्यायची, देवाला आंघोळ घालायची, हे गाढवाला पाणी पाजा लागला. सगळे निघून गेले, परंतु गाढवात परमात्मा दिसला. त्याला उभा राहिला. चतुर्भुज भगवंताने त्याला दर्शन दिलं. कई काशी अयोध्या जावत है, कोई गंगा जल में नहावत है, हम तुम्हारे चरण पद पंकज पर. आम्ही फक्त तुमच्या विचारावर, तुमच्या शब्दावर, तुम्ही सांगितलेल्या मंत्रावर, चरण पद पंकज पर या तीर्थराज ने भेट दिया. काय सांगा आता? आपण येता येता कोण्या गावाला गेलो होतो? वाघा फाटा. काय पाहिलं तिथं? एक देवीची मूर्ती पाहिली, एक महादेवाची पिंड पाहिली, और एक गजानन महाराजाची मूर्ती पाहिली. मी विरोध करायला नाही आलो, माना तुम्ही त्याला, माना त्याला, ठीक आहे. लोक पाहायला लागतात, तुम्ही लागा, आम्ही लागतो. परंतु हे पुस्तक पहिल्या वर्गाचं होईना. काय बाबूराव? अरे नाना कुठे गेला? हा बाप, हे पुस्तक पहिल्या वर्गाचं आहे. पहिल्या वर्गाच्या पुस्तकात मी खटाऱ्याचा लिहून असते, बरोबर आहे. खच्या सोबत खटाऱ्याचं चित्रही काढून असते. भटजीचं चित्रही असते आणि भ अक्षरही असते, बरोबर आहे. क कडेचा, भ भटजीचा, प पतंगाचा चित्रही आणि अक्षर बी. पण ते दुसऱ्या वर्गात चालते का ते पुस्तक? नाही, फक्त ते पहिल्या वर्गापुरतं आहे. मग तुम्ही जन्मभर जर पहिल्याच वर्गाचं पुस्तक वाचत बसाल तर दुसऱ्या वर्गात जासाल कवा? हा, कोई काशी अयोध्या, काय हेच आहे ना? झालं हाँ, कोई लाख किताबें पढ़ के पंडित भये जनमानस में. पुस्तक वाचून पंडित, पुस्तक वाचून. मी तर काही तुम्हाला सांगतो इवाई बुवा, मी इथं बसून आहो आणि आता तुम्हाला काय सांगू, महाराजाची मूर्ती आहे, शपथ घेऊन सांगतो, मी अजून भागवत नाही वाचलं, अजून नाही वाचलं. हे सगळ्याला तर माहीत असेल, माझ्या शिष्य लोकांना. अजून नाही वाचलं. पण माझं गोंदियाला भागवत झालं, नागपूरला झालं, तुमच्या अकोल्याला झालं, म्हणजे अनेक ठिकाणी भागवत झाले, पण भागवत अजून वाचलं नाही. बरं, आतापर्यंत वाचलं नाही, तर आता वाचायची गुरुदेवानं माझ्यावर कृपाच आणली नाही, पानच उघडलं नाही. तिथे गुरु महाराजांची कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही सगळ्या पोथ्या वाचल्यापेक्षा बी जर गुरु महाराजाचे भक्त असतील त्यांना समजून जाते. कागज में वागद नहीं, कागज में
वागद नहीं कागज देख मत भूल, जहां जागत है वहां वागत है, उसका खोजो मूल. निवळ कागदावर पाहून नाही जमत. कागदातली पोथी वाचून टाकली नाही, इथं त्याचं काय व्हायला लागलं ते पहा. जहा जागत है इथं जागृत आहे, इथं त्याच्यात नाही. जहां जागत है वहां वागत है, उसका खोजो मूल. जिथं स्वयं परमात्मा नांदा लागला, जिथं त्याची जागा आहे, जिथं त्याला सुख दुःख कळते, ते जर एकच शब्द कळाला ना तर अख्ख्या पोथ्या कळाल्या. गोदावरी बाईचं मुंडकं हल्लं, मला बरं वाटलं, जाऊ द्या. बस कई लाख किताबें पढ़ पढ़ के पंडित भये जनमानस में, हम तुम्हारे चरण पद पंकज पर या तीर्थ राज ने सहज समागम में घट अंदर भेद दिखाए दिया. हो, तुम्ही तर आम्हाला आत्मी दाखवलं, बाहेर नाही. उलट्या नैनाची मार मुरकुंडी पाही आपुल्या पिंडी, आणि पिंडी तोची ब्रह्मांडी, जो ब्रह्मांडात आहे तो तुम्ही आमच्या पिंडात दाखवला, आमच्या जवळ दाखवला. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. देवाचे आमचे नाते जुळे उभा केला देव आम्ही दृष्टी पुढे. आम्ही देवासोबतच आहोत. आम्ही देव पाहायची गोष्ट नाही, आम्ही देवाच्याच सोबत आहोत. तरी आम्ही देव पाहायला गेलो त्या उतारात नाही. देवाच्या सोबत राहून देवाले पाहायला गेलो. हा, पण सगळ्याच्या सोबत जायला लागते. हो, पुढं काय म्हणलं, सब मिल के रहो, सगळे मिळून राहा. सभी पर हो निगाह, सगळ्यावर तुमचं लक्ष असू द्या. सब मिल के रहो सभी पर हो निगाह, किसी जीव का द्वेष नहीं करना. कोणालाही कमी जास्त मानू नका, कोणालाही. जीवामध्ये परमात्मा निश्चित आहे. आमच्याकडे एक माजर आहे एवढीशी. ती माजर आता काय सांगावं, आता खोटं बोलत नाही, ते माझ्याजवळ येऊन झोपते. या पोरीच्या ते स्वयंपाक करत असली तरी मांडीवर बसते. याच्याकडे एक कुत्रा आहे, मोटरसायकल काढली की गाडीवर बसते. ते मला सांगायचं, जीवाचं सांगा लागलो मी. कोणासंग कसं नातं असतं, तुम्ही फक्त त्याच्याशी थोडंसं प्रेम करून पहा, ते तुमच्या जवळ आहे. सब जीव जगत काय घट अंदर भेद काय, सभी मिलके रहो सभी पर हो निगाह. पशु पक्षी झाड झुडप सगळ्यावर तुमची निगा असली पाहिजे. सभी पर हो निगाह, किसी जीव का द्वेष नहीं करना. याला हलून द्या, याला लोटा, याला पलीकडे, म्हणजे असं नका करू. द्वेष नहीं करना. सब जीव जगत है आत्मा मेरा, तुकड्याने बडाय मंत्र दिया. सगळ्यामध्ये परमात्मा आहे, सगळ्यामध्ये परमात्मा आहे. सद्गुरुनाथ महाराज की. आज दीन संत दर्शनाचा, आज दीन संत दर्शनाचा, आज दीन संत दर्शनाचा, आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा
या डॉक्टर, करा या अभंगाचं निरूपण. हा आ आम्ही कुठे येत असतो रोज ऐकायला? हा आम्ही तर आज आलो लई दिवसापासून. हा नाही मी तर बोलतो ना. बोल बाबू, या अभंगाचं निरूपण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जन हो, आपण सर्व राजनखेडवासी अनाम कबीरपंथी मंडळीने आजच्या नवीन वर्षाच्या शुभपर्वावर जो सत्संगाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपणा सर्वांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. सर्व राजनखेडवासी मंडळी तसेच बाहेर गावून आलेले सर्व सत्संगी प्रेमी यांना आमच्या चिखलीवासियाकडून नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर आहे, कारण की नवीन वर्षाची सुरुवात आपण दरवर्षीच सत्संगाने करता. याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रस्तुत जो अभंग आहे तो अभंग नाथ महाराजांचा आहे. बरोबर आहे. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन केला. संतांनी सांगितलं की तरुवर सरोवर संत जन, चौथा बरसे मेघ, परमार्थ के कारणे इन चारों ने धरिया दे. या जगाच्या पाठीवर तरुवर म्हणजे सर्व झाडं झुडपं हे परोपकाराचं काम करतात. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता सतत लोकांवर उपकार करणे हे झाडाचं काम आहे. झाडं आपल्याला फळ देते, झाडं सावली देते, झाडं फुलं देते, सुगंध देते. अशा प्रकारे झाडं आपल्याला आनंद प्रकारे उपकार करतात. दुसरं सरोवर, सरोवर म्हणजे नदी नाले पाणी हे सुद्धा आपल्यावर उपकारच करतात. तिसरे आहे संतजन. सरोवर सरोवर संतजन, संताचा तर बरोबर उपकार सांगता येत नाही. काय सांगू मी, संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती असं संतांनी सांगितलं. आणि चौथा बरसे मेघ, मेघ म्हणजे वरून आकाशातून पडणारं जे पाणी आहे ते सुद्धा माणसाला उपकार करते. कारण की वरून जर पाणी पडलं नसतं तर आपण मेलो असतो. पाणी पडलं नसतं, अन्नधान्य पिकलं नसतं, आपण मेलो नसतो. अशा प्रकारे संतांचे उपकार आहे. काय सांगू मी या संतांचे उपकार. पुढे मज निरंतर जागवी. कारण की संतांनी तुम्हाला जर जागे केलं नसतं, संतांनी जागे केलं म्हणजे काय केलं? आपण संतांचा अंगीकार केला, स्वीकार केला, त्याचा उपदेश आपण ऐकला म्हणून आपण जागे आहोत. जागे आहे म्हणजे आपण बसून आहोत किंवा हालचाल करायला लागलो, बोलायला लागलो याला जागे म्हणत नाही. खऱ्या अर्थानं आपण जागे आहोत म्हणजे आपण परमार्थाच्या वाटेवर आहोत. कोट्यावधी लोक आहेत जगात, परंतु सर्व लोक काही जागे नाही आहेत.
कारण की सगळ्याला एक प्रकारची झोप लागलेली आहे. झोप कशाची आहे? अंधकाराची, अभिमानाची, सत्तेची, संपत्तीची, अभिमानाची, अशा प्रकारची एक झोपच आहे. हे संत सांगितलं की हे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून हे शरीर कसं आहे? हे नाशिवंत आहे, हे आपल्यासाठी कायम टिकणार नाही आहे. आणि म्हणून जेवढा वेळ मिळाला, संतांनी सांगितलं की आधी घडी में पाव घडी में पुण्यात, तुलसी संगत साधू की तो कोटी कटे अपराध. अशा प्रकारे माझं निरंतर संत जे जागा करायला लागले. आपण जे संतांच्या सहवासात आहोत, संतांचा उपदेश घेतला आणि त्या उपदेश ऐकून आपण जे आज सत्संगाला, भजनाला, कीर्तनाला जे आपण एक गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली, म्हणून संतांनी सांगितलं की माझं निरंतर जागवितवी. अशा प्रकारे संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. पुढचं काय? हा, तर मग आता काय करायला पाहिजे आपण? संतांनी आपल्यावर एवढं मोठे उपकार केले, आपल्याला जागा केलं, आपला अंधकार नाहीसा केला, आपल्याला अज्ञानापासून दूर केलं, आपल्याला वाईट गुणापासून, वाईट शत्रूपासून, षडरूपासून आपल्याला दूर केलं. आपण त्याची परतफेड कशी करायला पाहिजे, नाही काय? संत सांगतात की आपण मदवाटी त्याशी आलिंगन द्यावे आणि कदानं सोडावे. इतकं आपण जसं एखादा आपला जिवलग मित्र आपल्याला खूप दिवसानंतर भेटला तर आपण त्याला कडकडून मिठी मारतो आणि त्याला एक 5-10 मिनिट आपण सोडत नाही. अशा प्रकारे आपल्याला प्रेम निर्माण होते. अशाच प्रकारे आपलं प्रेम, आपलं चित्त संतांच्या चरणी आपलं असलं पाहिजे, असं संतांचं म्हणणं आहे. संत कसे असतात त्याबद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. कारण की संतांचे उपकार एका ठिकाणी सांगितलं संतांनी की सहज बोलणे हाची उपदेश. संतांनी सहज जरी सांगितलं तरी त्याच्यातून उपदेश निर्माण होतो. एकदाचा प्रसंग आहे, एका गावात एका महात्म्याचा सत्संग चालू होता. फार मोठे महात्मा होते आणि त्या महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी एक 5-10 गावावरून लोक यायचे. आणि त्याच पिरियडमध्ये ते महाराजांचा कार्यक्रम जो होता सत्संगाचा, तो 7 दिवसाचा सप्ताह होता आणि कार्यक्रम संध्याकाळचा होता. संध्याकाळी साधारण 8 ते 10 पर्यंत महाराजांचं प्रवचन, कीर्तन चालायचं आणि हजारो भाविक लोक ते कीर्तनाचा लाभ घ्यायसाठी यायचे. परंतु त्याच गावात काही लोक चोर होते. याला असं वाटतं की आपल्यासाठी हे पर्वणीच आहे, कारण की सर्व घरातले लोक महाराजांचे प्रवचन ऐकायसाठी कुलपं लावून, दार लावून जातात कार्यक्रम ऐकायसाठी. आणि त्या पिरियडमध्ये हे चोऱ्या करायचे. मग त्या गावात जे राजा होता त्याला वाटते म्हणे बाबा एवढा मोठा कार्यक्रम केला, सत्संगाचा कार्यक्रम ठेवला आपण, महाराजांना फार लांबून लोकांची व्यवस्था केली आणि लोक सत्संग ऐकायला जातात आणि घरी चोरी होते. आज चोरी झाली, आज याचं घर फोडलं, त्याचं घर फोडलं, 5-10 लोकांच्या घरी चोऱ्या व्हायच्या. जाऊ द्या बा, उद्या काहीतरी होणार नाही. दुसऱ्या दिवशी दुसरे 5-10 घर फोडायचे चोर. मग या राजाला वाटलं की म्हणे आपण एक दिवस पहारेकऱ्याने काही लक्ष देत नसेल बरोबर, आपण एक दिवस स्वतःच लक्ष ठेवायचं. म्हणून राजानं काय केलं, राजानं सामान्य माणसाचा वेश धारण केला, कपडे घातले एखाद्या सामान्य माणसासाठी आणि फिरायला लागला गावात, त्या नगरीमध्ये. इकडे महाराजांचा सत्संग चालू. चोराला वाटलं की म्हणजे आता आपण थोडा वेळ म्हणून सत्संग ऐकायचा आणि एक वेळ कार्यक्रम रंगात आला की मग लोक काही उठत नाही, मग आपण चोऱ्या करायला जायचं. मग त्यानं 1-2 मिनिटासाठी सत्संगात गेला आणि त्याने ऐकलं की म्हणे बा माणसानं काही जरी केलं म्हणे मग खोटं बोलू नये म्हणे. माणसानं एक वेळची चोरी केली तरी चालते, पण तू खोटं बोलू नये, एवढं त्यानं त्या संतांच्या प्रवचनातून ऐकलं. त्या चोरानं तेवढं त्यानं डोक्यात ठेवलं की म्हणजे आपल्याला खोटं बोलायचं नाही. याच्यानंतर म्हणजे बाबा महाराजांनी सांगितलं म्हणजे खोटं बोलायचं नाही, बाकी तुम्ही
काही कुठे गेलं चाललं पण खोटं नाही बोलायचं. त्यानं तेवढंच ऐकलंय. आला इकडे. इकडे आल्यानंतर त्याला राजा भेटला, म्हणजे चोराच्या वेशातला राजा भेटला. राजाने त्याला विचारलं, म्हणे, तू कोण भाऊ म्हणे? तर म्हणे मी चोर आहो. त्याने विचारलं, म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी चोरच आहो म्हणे. राजा म्हणे मी चोरच आहो. मग म्हणे बा आता पण चोरी केली का? तर नाही म्हणे आता पण चोरी केली नाही म्हणे. माझे सोबती दोघं तिघं ते यायचे आहेत निरांशी. ते आले की मग म्हणे पाहतो म्हणे कोणाला लावतो म्हणे बजेट आज. ते राजा म्हणे चाल ना म्हणे तुले चांगलं राजाचाच घर दाखवतो म्हणे मी. राजाला म्हटलं तुझे राजाचाच घर दाखवतो, काय लहान सहान चोरी कशी मोठी चोरी करू म्हणे आज. म्हणे तुझी सोबती जाऊ दे ना म्हणे, सोबती मी हाऊन तुला सोबती एक चला. ते राजानं राजवाड्यात नेलं. त्यानं ते म्हणे बा कोणी पकड बिकड काय म्हणे मला याचे रस्त्याकडे माहिती आहे म्हणे कुठे पैसा आहे कुठं काय आहे. म्हणे तुम्हाला कसं माहीत? नाही म्हणे इथे काम करायला असतो म्हणे मी, त्याच्यामुळे मला इथं पैसे कुठं आहे सोनं कुठं आहे या घरी सगळं माहीत आहे म्हणे. मग ते राजा त्याला मार्ग दाखवू लागला. त्यानं पाहिलं उघडलं दरवाजा तर सगळ्या नोटा. बापरे खूपच पैसे आहे म्हणे, आपण एवढे मोठे पैसे कशी न्यायचे म्हणे. दुसरीकडे चाल म्हणे. मग दुसऱ्या खोलीत गेलं, तिथं खूप भरपूर चांदी. तिसरीकडे गेलं भरपूर सोनं हिरे माने. आता राजाच्या घरी काय कमी होतं. मग त्यांनी एका ठिकाणी नेलं राजाने. तिथं 3 हिरे होते. किती? 3. मग म्हणे बा या घरात का म्हणजे तू घेऊन ये. मग ते चोर गेला, राजा बाहेरच थांबला. त्याच्यात हिरे आहे म्हणजे घेऊन ये म्हणे. ठीक आहे. त्यानं त्या चोरानं जे मूळचा चोर होता त्यानं 2 हिरे आणले फक्त यातले. आणि एक आणला नाही, 2च हिरे आणले. काय सापडलं म्हणे म्हणे मुले 2 हिरे सापडले म्हणे. एक तू घे म्हणे, एक मी घेतो. आणले हिरे. हिरे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी. आता राजालाच होता ना ते. चोरी झाली भाऊ, चोरी झाली. कोणाकडे झाली चोरी? तर राजाकडे चोरी झाली. मग राजानं सगळ्या लोकांना बोलावून म्हणे बा चोर तर पकडला होता राजानं. चोर पकडला म्हणे बा सगळ्या लोकांसमोर त्याला उभं केल्यानंतर म्हणे बा आता ते तर भुलला ना, रात्रीचा चोर ते भुलला. मग ते पकडला गेला. म्हणे बा कसं रे बा म्हणे तू चोरी केली म्हणे राजवाड्यात. म्हणे बा हो चोरी केली म्हणे. चोरी केली म्हणे बा मग तू काय चोरलं? तर म्हणे बा नाही. मग काय झालं की ते राजानं त्या प्रधानाला पाहिले चोरी झाल्यावर की बा आपल्या राज्यातलं काय काय चोरी केलं हे पहा. मग ते प्रधान गेला. प्रधानाला वाटलं म्हणे बा यानं चोरले ना, एकच हिरा नाही म्हणजे एक आपण खिशात ठेवायचा. आपल्यावर तर काही आरोप येतच नाही ना, कारण की चोरी कोणी केली? चोराने केली, आपण चोरी नाही केली. मग तिथे एक हिरा प्रधानाने खिशात टाकला. आणि प्रधान म्हणे बा राजेसाहेब म्हणे आपल्या राज्यातले म्हणे हिरे केले म्हणे, आपल्या याच्यातले हिरे केले म्हणे. मग या चोराला ज्यावेळेस विचारलं तर म्हणे बा ते हिरे चोरले का? त्याने ऐकलं होतं आपण खोटं बोलायचं नाही बा. आपल्याला संतान तेवढं ऐकलं तर आपल्याला खोटं नाही बोलायचं. म्हणे बा मी चोरले म्हणे हिरे होते किती म्हणे त्याच्यात? राजाने विचारलं तर म्हणे बा 3 होते म्हणे. तुझ्या चोरले किती म्हणे? तर म्हणे 2. तर म्हणे 2 काऊन चोरले म्हणे बा एक माझ्यासोबत होता म्हणे चोर, त्याला एक मले म्हणे तिसरा म्हणे बा त्याला काही अडचण येईल म्हणे, पुढच्या त्याच्या घरी हिरा आहे त्याच्यासाठी एक ठेवला म्हणे आम्ही शिल्लक. म्हणजे ते खरा बोलला. प्रधानानं चोरी केली एक हिऱ्याची, त्याला पाल्या पाडलं प्रधानानं चोरी केली. आणि हे खरा बोलला म्हणून राजानं त्या प्रधानाला नोकरून कमी केलं आणि याला प्रधान केलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की संताचं सहज त्यानं तेवढं ऐकलं की आपण चोरी करायची नाही व, तरी ते एका चोराचा एक प्रधान होऊन गेला. याचा अर्थ संतांच्या बोलण्यात किती ताकद आहे याचा आपण सत्संगी बांधवांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. पुढे काय?
त्रिविध तापाची झाली बोळवण देखिले चरण वैष्णवाचे. त्रिविध तापात सांगितलं संत आता महाराजांनी सांगितलं की आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक हे 3 प्रकारचे ताप आहेत. आता आपल्या बऱ्याचल्या लोकांना माहिती आहे की आधी भौतिक म्हणजे काय बा, आधी दैविक म्हणजे काय आणि आध्यात्मिक म्हणजे काय. हे 3 प्रकारचे ताप आहे. या 3 प्रकारचे ताप संतांच्या दर्शनानं किंवा संतांच्या सहवासानं, संतांच्या सानिध्यात राहून, संतांचा उपदेश ऐकून या त्रिविध तापांची बोळवण होते. म्हणजे हे नष्ट होतात. आणि देखिले चरण वैष्णवाचे हे 3 ताप जर माणसाचे निघून जर गेले तर माणसाला परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहत नाही, असं संतांचं म्हणणं आहे. पुढे एका जनार्दनी घडो त्याचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. म्हणून संतांनी सांगितलं की एका जनार्दनी घडो त्याचा संग, म्हणून संतांचा संग जर झाला आणि न व्हावा वियोग जन्मोजन्मी, जन्मोजन्मी आम्हाला त्याच्यापासून वियोग होऊ नये, म्हणजे त्याच्यामुळे दूर जाऊ नये, असं एकनाथ महाराजानं म्हटलेलं आहे. सद्गुरुनाथ महाराज. हमको गुरु मिले ब्रह्म ज्ञानी, हमको गुरु मिले ब्रह्म ज्ञानी, हमको गुरु मिला ब्रह्म ज्ञानी, हमको गुरु मिला ब्रह्म ज्ञानी. सागारा
हे डॉक्टरकडे द्या ना, हे माईक तिकडे द्या. मग 2-3 मी करीन आणि मग सगळे भजन होईल. मग भजन होईल 2 नंतर मी म्हणेन. हा मी म्हणू नाही नाही, हे एक सांगते ना अभंग. मग भजन होईल. सगळ्या बाया पुरुषाकडून सगळ्यांना भजन म्हणायचे. मग असं असं सत्य आहे मंडळी. खऱ्या अर्थानं आता ज्यांच्या मुखातून आपणाला ऐकायची इच्छा आहे त्यांच्यासमोर आमचं बोलणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवल्याप्रमाणे होतं. आमच्या समोर नाही तर मी चालला जाऊ का? मग नाही, तुम्ही जाऊ नका. पण तुमच्या समोर कशासाठी बोलावं लागतं ते सांगतो. नाही, गोष्ट खरी आहे. पण आता 77 वर्ष झाले मला. एखादा तयार करायला लागेल ना. सूर्या एवढा प्रकाशदार संत, कोणी ना कोणी तयार करून जायचं आणि त्यांच्या समोर बोलणं म्हणजे काजवा दाखवल्यासारखं आहे. परंतु आईबाप जरी शहाणे असतात, मोठे असतात, परंतु आपल्याला लहान मुलगा असलं, जर घरात लहान बाळ असलं तर ते स्तोत्र जरी बोलत असलं तरी ते आईवडिलाला खूप छानसं वाटते. त्यांना आनंद होतो. त्यांना कसं तरी बरं वाटतं की चला बा कसे तरी बोबडं का बोले ना पण बोलते. या उद्देशाने महाराज आमच्याकडे हा उद्योग देतात. खऱ्या अर्थानं आम्ही काही या लायकीचे नाही. परंतु आता महाराजांची इच्छा आहे. संतांनी सांगितलं की गुरु गोविंद दोऊ खळे काके लागू पाय, गुरु गोविंद दोऊ खळे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपण गोविंद देव बताय. जर कबीर साहेबांनी आपल्याला त्या गुरु महाराजांना देवापेक्षा मोठी अशी संज्ञा दिली असेल आणि त्यांच्या चरणावर आपण असेल आणि त्यांची आज्ञा जर आपणाला असेल तर आपण नेमकं काहीतरी आपल्या मुखातून बोललं पाहिजे. म्हणून हा उठाठेव, हा प्रपंच असो. तर आता पाहुणे मंडळीने म्हणलेला अभंग काही सर्वसाधारण नाही. कबीर साहेबाचा अभंग आहे आणि साहेब आपल्या अभंगातून सांगतात की हमको गुरु मिले ब्रह्मज्ञानी, हमको गुरु मिले ब्रह्मज्ञानी. आता गुरु तर भरपूर आहेत. गुरु बहुत असती, गुरु बहुत असती. दगडा आता गुरु महाराजांना काही घाटा राहिलेला नाही. आजच्या दुनियेत जिकडे पाहसाल तिकडे सारे गुरुच आहे. परंतु याच्यात गुरुची परीक्षा करून महाराजांनी सांगितले हमको गुरु मिले ब्रह्मज्ञानी. गुरु असले पाहिजेत, परंतु गुरु महाराज हे काय असले पाहिजेत? ब्रह्मज्ञानी, की ज्या गुरु महाराजांनी ब्रह्माला जाणलं पाहिजे,
त्यांनी जाणून दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून सर्वांना त्याची जाणसुद्धा झाली पाहिजे. अशा प्रकारचे जर गुरु महाराज असतील तर कबीर साहेब म्हणतात की हमको गुरु मिले ब्रह्मज्ञानी. आमचे रामानंद स्वामी अशा प्रकारचे होते की त्यांनी ब्रह्म जाणलं, आम्हाला समजून दिलं आणि सर्वांना कशा प्रकारे त्याचा उपदेश करायचा याचं ज्ञानसुद्धा दिलं. कागार हंस बाळायो मला सद्गुरू करता देर न लागे. तर अशा प्रकारे काय झालं म्हणतात पुढे, आम्ही कोण होतो खऱ्या अर्थानं. कबीर साहेबाचा विषय तर सोडाचा, आता ते महान होते त्यांचा काही विषयच नाही. पण मी तर खरोखर मी तर कागा काय म्हणता, कागा म्हणजे कावळा, कागा म्हणजे आपल्या भाषेत कावळा. आपण तुम्ही लोक कागाच म्हणता पण आम्ही कावळा म्हणतो. तर आम्ही तर त्या कावळ्यापेक्षाही खराब होतो. आम्ही त्या कावळ्यापेक्षाही खराब होतो. आणि खरं त्या कावळ्यापासून तो राजहंस जरी आम्ही नाही झालो तरी निश्चितच गुरु महाराजांच्याच कृपेमुळे आम्ही त्या कावळ्याचे माणसं मात्र निश्चित झालो, एवढं म्हणायला आम्हाला हरकत नाही. आज अशी कंडिशन होती की माझ्या मुखातून एक शब्द निघत नव्हता. शिरला नेमानेमध्ये माझी इच्छा होती की मी काहीतरी बोललं पाहिजे, परंतु योग तसा महाराज आला नाही. मला असं म्हणायचं होतं की त्या शिरल्याची पुण्य आहे, त्या शिरला गावची माझ्यावर खऱ्या अर्थानं पुण्य आहे की ज्या शिरला गावाला महाराज सत्संगाला जात असताना त्यांनी मला सोबत नेलं आणि मी पुढे गाडी चालवत होतो. महाराज माझ्या मागं बसून होते, माझ्या खांद्यावर त्यांचं मुंडकं होतं आणि मला सतत अभंग शिकवत गेले, कसा म्हणायचा, काय म्हणायचा, कोणी म्हणायचा. आणि अशा प्रकारे त्यांनी मला बोध केला. खऱ्या अर्थानं या कावळ्याचाही राजहंस बनवण्याची सामर्थ्य जर कोणात असेल तर ते फक्त गुरु महाराज आहे. गुरु महाराजामध्येच नाही तर ते फक्त श्रीराम महाराजामध्येच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. खऱ्या अर्थानं मला या कावळ्याचा हंस बनवण्याचं काम जर केलं असेल तर ते फक्त श्रीराम महाराजांनी केलं. आणि कबीर साहेब सुद्धा तेच म्हणतात की हमको गुरु मिले ब्रह्मज्ञानी. हंस बसे साधू सुख सागर में मुकुट भरे वहां पाणी. तर पहिल्यांदा कावळ्याचा हंस बनवतात. आता कावळा म्हणजे काय आणि हंस म्हणजे काय? कावळा काय करतो? कावळा काय करतो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, मग सांगायचं कारण नाही. खऱ्या अर्थानं कावळा हा विष्ठेचं सेवन करतो. कावळा हा विष्ठेचं सेवन करतो म्हणजे खाण्याचा उठाठेव पाहत नाही. काही खायचं, कसंही राहायचं आणि कुठेकडे ओरडायचं, हे कोणाचं काम आहे? कावळ्याचं. काय खावं याचं ज्याला भान राहत नाही तो कावळा. कसं बोलावं याची ज्याला कळत नाही तो कावळा. म्हणून कबीर साहेब सांगतात की कागासे गुरु हंस बनायो. आणि हंस कशाला म्हणतात? हंस म्हणजे नेहमी मोत्याचं सेवन करते. हंसाला दुसरं काही चालत नाही. तुम्ही ज्वारी टाका, बाजरी टाका, डाळ टाका, गहू टाका, दाणा टाका, त्याला तो हंस कधीच खाणार नाही. आणि त्या हंसामध्ये ताकद काय? क्षीर आणि नीर. क्षीर नीर निवडण्याची ताकद. क्षीर म्हणजे दूध, नीर म्हणजे पाणी. दुधामध्ये पाणी आपण जे एकत्र करतो त्या दुधामधलं पाणी वेगळं करण्याची ताकद फक्त राजहंसाशिवाय दुसऱ्या कोणातही नाही. दुधामधलं पाणी जर वेगळं करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला राजहंसच लागेल. त्याप्रमाणे या मायेमध्ये असलेला परमात्मा या आपल्या प्रपंचात आपण इतके मोहून गेलेलो आहोत, घडून गेलेले आहोत. यामुळे आपल्याला परमार्थ हा काही सुचत नाही. आणि या प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधण्याची कला शिकवणारे जे राजहंस असतात, शिकणारे जे राजहंस असतात आणि ज्यांना ती कला साधल्या जाते, त्या प्रपंचामध्ये राहून एवढे गूढ होऊन इथं माया, मोह, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर किती आहे तो, या त्रासाचा काही एवढे विकार आहेत, विषय आहेत. याच्यातून जर निघून आपणाला त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, सत्संगाची प्राप्ती जर होत असेल तर आपण सत्संगा राजहंसापेक्षा निश्चितच कमी नाही. राजहंसापेक्षा निश्चितच कमी नाही ना आपण आपणाला समजू नये. म्हणून कबीर साहेब म्हणतात कागासे गुरु हंस बनायो दिनी करता देर न लागे. आम्ही म्हणतो दिनी नाम निशाणी. आता त्या कावळ्याचा हंस बनवायला वेळ लागली नाही, पण आपल्याला भरपूर वेळ झाला. आता कबीर साहेब होते त्यांना नाही वेळ लागला समजा, पण आपल्या आजपर्यंत 30-40 वर्ष जवळपास त्या कावळ्याचा हंस बनायचा दूर राहिलो, पण माणूस बनण्यालाच 30-40 वर्ष आपल्याला लागले. आम्ही म्हणतो की दिनी नाम निशाणी.
असं आपापल्या परीने आपापले अभंग असतात, आपली आपली सवय असते. त्यामुळे इथं असं म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं जर तसे संत भेटले तर कावळ्याचा हंस व्हायला काही वेळ लागत नाही. परंतु संत न मिळाल्यामुळे, पूर्वपुण्याई आपली नसल्यामुळे आपल्याला त्या संताची प्राप्ती होत नाही. आणि ते संत जरी आपल्याला जवळ खेटून गेले तरी आपण त्या संतांना ओळखत नाही. म्हणून आपल्याला त्या कावळ्याचा हंस बनणं शक्य होत नाही. पण कबीर साहेब म्हणतात जर तसे संत भेटले तर कावळ्याचा हंस होण्याला काही वेळ लागणार नाही. संत बसे संतो सुखसागर में वहा योग युगत भरे पाणी. मुगत भरे महापाणी. हा मोगत म्हणा, योग म्हणा. आता संत कुठे बसतात? संत कुठे बसतात? नेहमी आपल्या चावडीवर जाऊन बसतात का? कुठल्या गोष्टी करत बसतात का? संत जर आहेत कुठं सत्संगाचा कार्यक्रम असेल, भागवत असेल, कीर्तन असेल, कुठे चांगली चर्चा चालली असेल तिथं संत जाऊन बसतात. म्हणून संतो बसे संतो सुखसागर में, जिथं सुखाचा सागर भरलेला आहे, जिथं दुःखाचा लवलेश नाही, जिथं दुःखाचाही लवलेश नाही, अशा सुखाच्या सागरामध्ये संत बसतात. संत बसे संतो सुखसागर में वहा मुगत भरे पाणी. मुगत म्हणजे काय? मुक्ती. मुगत म्हणजे मुक्ती. आज जिथं आपल्याला सत्संगाचं सुख मिळून राहिलं तिथं मुक्तीचं काय संबंध? तिथे मुक्ती आहे, अशा सत्संगामध्ये पाणी भरतात. मुक्त्या कोणत्या आहेत ते सांगा लागतील का? सगळ्यांना सुरूच आहेतच ना काय? तर ह्या चारही मुक्त्या तिथं पाणी भरतात सत्संगामध्ये. म्हणून वहा मुगत भरे पाणी. पुढे जलबीच कुंभ कुंभ जलमाई बाहेर भीतर पाणी. हो, तर आता हा सत्संगाचा भाग आहे, समजण्याचा विषय आहे. आणि ज्यांच्यावर संतांची कृपा झालेली असेल खऱ्या अर्थानं त्यांच्याच हा समजण्यासारखा विषय आहे. जलबीच कुंभ, जल बीज कुंभ, पाण्याच्या मधात विहीर किंवा घट म्हणा, घड्या म्हणा, घागर म्हणा. ही कुठं आहे? मोठा हौद आहे, त्या हौदात पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये घागर आहे. जलबीज कुंभ, कुंभ जलमय. आणि तो घट कुठं आहे? त्या पाण्यात आहे, हौदातल्या पाण्यात आहे. जलबीज कुंभ, कुंभ कुंभ जलमाई. हां, बाहेर भीतर पाणी. त्या कुंभाच्या म्हणजे माठाच्या बाजूनही पाणी आहे आणि माठाच्या आतही पाणी आहे. जलबीज कुंभ, कुंभ जलमाई, बाहेर भीतर पाणी. कुंभविंशा, कुंभविंशा जलमाई समाया. कुंभविंशा जल वही में समाना. काय म्हणतात कबीर साहेब की जर तो खापराचा माठ आपण फोडला त्या हौदातला मोठ्या, तर ते पाणी कुठं जाईल? तिथंच. त्या पाण्याला कुठं जायला जागा आहे का? नाही. ज्या जागेवर होतं त्या जागेवर. कुंभविंशा, कुंभ तो माठ जर खापराचा फुटला तर ते पाणी कुठं आहे? जिथं आहे तिथंच आहे. हां, कुंभविंशा जल वही में समाना, ये गत बिरला जाने. है वो अथांग थांग नहीं उनका दरिया लहर समानी. तर अशा प्रकारे कबीर साहेब सांगतात की बोलणं सोपे आहे. बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे, परंतु समजून घेणं खूप अवघड आहे. बाकीचं उगीच काही मी बोलत नाही. खरं सद्गुरु कृपेशिवाय काहीच खरं नाही. सद्गुरु मिलना सहज है, सद्गुरु मिलना सहज है, गुरु कृपा दुर्गम. गुरु महाराजाची कृपा होणं हे फार मोठं अवघड काम आहे. जोपर्यंत ती कृपा होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो घट, ते पाणी, जलबीज कुंभन कुंभ जलमाई बाहेर भीतर पाणी, कुंभविंशा जल वही में समाना. आता कुंभ कोणता, घट कोणता, पाणी कोणतं, कुठला फुटला म्हणजे कुठं तो समावल्या जाते, हे आपापल्या विद्येचं काम आहे, आपापल्या कृपेचं काम आहे. हे कळाल्यानंतर ते आपल्याला आपण समजू शकतो की कुंभविंशा जल वही में समाना, एकच विरला ज्याने. हे काही सर्वसामान्यासाठी, सर्वसामान्याचा तो विषय नाही. आपापल्या अनुभूतीचा आहे, आपापल्या अनुभवाचा आहे, आपापल्या ज्ञानाचा आहे आणि आपापल्या गुरु कृपेचा हा विषय आहे. है वो थांग थांग नहीं उनका दरिया लहर समानी. हो, तर अशा प्रकारचं आहे म्हणतात ते पाणी. धीरज त्याचा काही थांग पत्ता लागत नाही. कसं आहे म्हणतात ते? अथांग आहे, अथांग. जिकडे पाहिलं तिकडे पाणीच पाणी. है वो अथांग, थांग नाही उसका. कोण पत्ता लावला का त्याचा? किती खोल आहे, किती लांब आहे, किती रुंदी आहे. है वो अथांग, थांग नाही उसका. त्याची दर्या, दर्या म्हणले त्या समुद्रामध्ये असलेलं पाणी आणि त्याची लहर, हे दोन्ही एकच आहेत. लहर काय आणि पाणी काय? दिसतात दोन पण आहेत एक. लहर कोणाची आहे?
पाण्याचीच आहे. पण एक पाणी म्हणता येते का पाणी आलं वाहा? नाही, आपण त्याला काय म्हणतो? लहर आली. समुद्रावर येणाऱ्या लहरी त्याला काय म्हणतो? लाट म्हणतो, लहर म्हणतो. काय पाण्यावर येणारी ती लाट असते काय? पाणी. हां, दर्या लहर समाने. धीरज जाळ आणकर घेरी मीन पिगल हुआ पाणी. हां, धीमर आहे पकडणे मीन, मीन पिघल होयो पाणी. आता कबीर साहेब अशा प्रकारे आपल्याला सांगतात की आता एवढ्या मोठ्या सर्व गोष्टीचा दृष्टांत जर पाहिला तर धीमर म्हणजे कोण? कोळी. धीमर कोण? कोळी. हे ज्ञान असं आहे, कबीर साहेब सांगतात की बा कोळी आला कशासाठी? मासोळी पकडण्यासाठी. कोळी आला मासोळी पकडण्यासाठी, आणि तो मासोळी पकडायला गेला तर मीन पिघल होयो पाणी. त्या मासोळीचं पाणीच झालं. कोळ्यानं काय पकडा? धीमर आहे पकडणे मीन, मीन पिघल होयो पाणी. मग कोळ्यानं काय पकडा? आवे न जावे मरे नहीं जन्मे जीव का त्यों थिरतानी. आवे नाही जावे मरे नाही जन्मे ये गत बिरला. तर अशा प्रकारे संत कबीर साहेब सांगतात की हा जो विषय आहे खऱ्या अर्थानं धीमर कोण? यम. धीमर कोण? यम. आणि ज्या वस्तू आपल्याला पकडायला येईल ती आपण मासोळी कोण? आपला जीव. आपण ज्या वस्तू आपल्याला पकडायला येईल आणि त्याचा फासा आपल्यावर तो यम टाकल कोळ्यासारखा येऊन आपल्याला पकडण्यासाठी, त्या परंतु आपल्याला गुरु महाराजांना दिलेली कला जर अवगत असेल तर आपल्याला आपण त्याच्या हाती काही आपण सापडणार नाही. मीन पिघल होयो पाणी. जसं त्या कोळ्याला मासोळी सापडली नाही तसं आपण सुद्धा त्यांना सापडणार नाही. ही त्याची कला आहे. त्याचं नाव आहे काय? ज्ञान. मीन पिघल होयो पाणी. पुढे आवे न जावे मरे नहीं जन्मे जीव का त्यों थिरतानी. कहे कबीर गुंगा की सेना जो जानी सो जानी. तर अशा प्रकारे कबीर साहेब सांगतात, आवे नाही जावे. आम्ही आलोय नाही आणि आम्हाला जायचंय नाही. आम्ही आलोय नाही आणि आम्हाला जायचं. आवे नाही जावे मरे नाही जन्मे. आम्ही मेलोय नाही. मेलं का कोणी? कोणी मेलं का? अरे आता किती पण लोक मेले जमिनीवर, पृथ्वीवर खडे थोडे असतील इतके लोक तर मेले. तुम्ही कसे नाही म्हणता? मरण जाणलं नाही म्हणून मेले. मरण जाणलं नाही म्हणून मेले. परंतु त्यांनी मरण जर जाणलं असतं तर मरायचं काम होतं का? नाही. ते कबीर साहेबांनी जाणलं म्हणून ते काय म्हणतात? मरे नाही जन्मे ये गत बिरला. ज्याने ही गत जाणणारा फक्त कोणी विरळा आहे. संत सांगतात हा काय? विरळा एखादाच सापडते. लाखोत नाही करोडोत एखादाच निघते की ही गत जाणून घेणारा. बाकी इतराचं ते काम ये गत बिरला ज्याने. कहे कबीर गुंगा की सेन. जर एखाद्या माणसाला आपण गुळ खायला दिला आणि त्याला विचारलं की बाबा कसा आहे, गुळ खायला दिला आणि त्याला विचारलं बाबा कसा आहे, त्या गुंग्यानं म्हणजे मुक्यानं, गुंगा म्हणजे मुका, त्याला विचारलं मुक्याला की बाबा गुळ कसा आहे, त्यानं काय सांगा? सांगता येईल का? मग तशा प्रकारचा आहे जलबीचे कुंभ. कुंभ जलमाही बाहेर भीतर पाणी मरे नाही जन्मे. काय युग काय असेल नसेल ते कबीर साहेबाची वाणी त्यांची त्यांनाच माहीत. खऱ्या अर्थानं ती जाणण्यासाठीच आपण इथं आलो आहोत. सर्वांनी या गोष्टीची जाण करून घेतलीच पाहिजेत. गुरु महाराजाकडून त्याची कृपा करून घेतलीच पाहिजेत. आणि आपणही त्या यमाच्या हाती न लागावं असा उपाय आपण आपल्या या जन्मात येऊन आपण निश्चितपणे केला पाहिजेत. सर्वांनी हा उपाय करावा. त्याच्यासाठी हा सत्संग, त्यासाठी हा अट्टहास. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देहकष्टविधी परोपकार आहे. 77 वर्ष जरी झाले तरी अजून रात्रभर बसण्याची ताकद आहे. एवढं बोलण्याची क्षमता आहे की जे आपणाला जर म्हणलं तर एक अभंग बोलल्या जात नाही. आणि त्यांच्याकडे आपण 4-4, 5-5, 10-10 अभंग बोलवून घेतो. सोपं काम आहे का? पण त्यांनी आपलं संपूर्ण त्याला वाहून घेतलं आहे. त्यांना काय करायचं आहे? जगाचं कल्याण. यासाठी ते झटतात. तरी आपणही सुद्धा त्यांच्या बोलण्यावर, शब्दावर विश्वास ठेवून त्या मार्गानं आपलं क्रमण केलं पाहिजे. आणि ते ज्यासाठी एवढा त्रास घेतात ते आपण आपलं साध्य केलं पाहिजे. हीच माझी सर्वांना नम्र विनंती. लांबलेले 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद महाराज. जे बरं वाटलं ते माझ्या गुरु महाराजाची कृपा आहे. आणि ज्या चुका झाल्या असतील त्या माझ्या पदरात टाकून मला क्षमा करा. चालेल.